कृषी औषधांची दुकाने फोडून चोरी करणारे सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे जाळ्यात। अज्ञात आरोपितांनी सायखेडा पोलीस ठाणे हद्दीत चांदोरी त्रिफुली परिसरात असलेले सत्यम कृषी भांडार हे कृषी औषधांचे दुकान फोडून शेतीसाठी लागणारे बुरशीनाशके, कीटकनाशके, तणनाशके तसेच सोन्याचे ब्रेसलेट व रोख रक्कम असा एकूण 2,43,289 रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला होता। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील सराईत गुन्हेगारांनी केलेला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखाचे पथकाने दिंडोरी तालुक्यातील शिंदवड शिवारातून खालील गुन्हेगारांना ताब्यात घेतला आहे। सोपान दिनकर बस्ते वय 34 वर्ष, राहुल भाऊसाहेब मोरे वय 32 वर्ष, संतोष बाबासाहेब गाडे वय 42 वर्ष यातील ताब्यात घेतलेले आरोपी क्रमांक 1 व 2 यांनी दिनांक 4 जुलै 2025 रोजी चांदोरी त्रिफुली परिसर तसेच आडगाव व लाखलगाव परिसरातील कृषी औषधांची दुकाने फोडून शेतीसाठी लागणारी महागडी औषधे चोरी केल्याची कबुली दिली आहे। सदर आरोपींनी कबुली दिल्यावरून खालीलप्रमाणे घरफोडी चोरीचे एकूण 3 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर, पोलीस अंमलदार हेमंत गरुड, सचिन धारणकर, माधव साळे, प्रीतम लोखंडे, धनंजय शिलावटे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे यांचे पथकाने सदरचे गुन्हे उघडकीस आणून कारवाई केली आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।